श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो। तर आज माझा आहे हा संकल्पयुक्त दुसरा गुरुवार। तर दुसरा गुरुवार मी आज करत आहे। निर्विघ्नपणे पहिला गुरुवार माझा पार झालेला आहे। तर स्वामी महाराजांच्या कृपेने असेच माझे 11 गुरुवार पूर्ण व्हावेत अशीच स्वामींचरणी प्रार्थना। आणि जो मी संकल्प केलेला आहे ते स्वामींनी पूर्ण करावा आणि मला विश्वास आहे की माझे स्वामी नक्कीच ते पूर्ण करणार आहेत। कारण जिथे विश्वास आहे तिथेच यश प्राप्त होत असतं। तर मैत्रिणींनो, आहेत का आणि तुमचे ते संकल्पयुक्त गुरुवार पूर्ण झालेले आहेत का? नक्कीच झाले असतील, कारण स्वामी आई आपल्या प्रिय भक्तांना कधीच निराश करत नाही। जर झालेले असतील तर तुम्ही कमेंट मध्ये होय असे तुम्ही नक्कीच कमेंट करा। चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला अजून मोटिवेट करत असतो स्वामी भक्ती करण्यासाठी आणि नवीन नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी। तर चला आता आपण पुढची तयारी करूया। आता मी छान विधिवत पूजा मांडलेली आहे। स्वामी महाराजांची मूर्ती नसल्या कारणाने जो पोथीवरचा फोटो आहे स्वामींचा त्याचीच मी पूजा करत असते। तर चला, माझं काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, काहीच हरकत नाही। तर स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण पुनश्च व्हिडिओला सुरुवात करूया। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर इतिवरे स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्य लक्ष्म एक नित्य विमलचन सर्वाधिसाक्षित भूत भावातीत त्रिगुण रहित सद्गुरु दत्त नमामि। ओम रक्तांड रक्तवंद परमनित सुहासे वंदन कदा टोपीच माला दंड गमन कत्यारकार रक्षक त्रिगुण रहित त्रिलोकपालक विश्वनायक व्रतवत्सल कलियुग श्री स्वामी समर्थ वार्ता पाही। जय जय श्री क्षीरसागर विलासा माया चक्रजालक विनाशा शिशनाशान द्वेषानंतनितानंता जो सगळं विश्वाचा जनित भगवान जिकांता जो सर्व गर्दी करता गंधर्वितमध्ये त्याच्यामुळे अवतार वगैरे शिवकुमार एकदंत परिषद रगमध्ये जयाची त्या मंगलाची संसाष्टांगण मन करून मागे वरदान संचित सारावत पूर्ण निर्विघ्नपणे पूर्ण हो। जिचा वरदान मिळता मूढ पंडित होती तत्वता सगळं व्यर्थ येते आता ती ब्रह्मसुताने मिळते जो अविद्या कानाची सद्बुद्धीचा प्रकाश विद्यालय गुरुवर येते असे माता पित्र तेची श्रेष्ठ गुरुवर चरणी त्याचे नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार दिला विग्रह दत्तात्रेयाने मिळाला धर्मसंस्थापकाराने युगायुग अवतार देणे नाना विषय कर्तव्य मग त्याचा अवतार प्रत्यक्ष जो काय अक्कलकोटीचा दत्ताचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे। कुठे न कोणत्या काळी कोणत्या जाती कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणाचंही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविला नाना विधा मनी करीत प्रार्थ कर जोडून आपला विकता महिमाचं नाही गावी याची योजना करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नेसेची ऐसे एकूण स्तुती संत श्री स्वामी राजमूर्ती कवी लागी वैभव देते वरदस्य करून हाताने मुसाधू मुरांना जास्त नाही भेद गावते ते स्वात्ममुखी अन्वय सदोरीची राहते स्वात्मक महाज्ञानी प्रभुत्वाने वारंवार त्याची नमन माझे साष्टांग कवी कुलमुगडवंतासन मी कवी कालिदास त्यांच्या नाट्यरचना विश्व जंगीचा हली श्रीधर बाबा त्यांच्या ग्रंथाचे पावन ज्ञान ते डोलित माना त्यांच्याकडे मिळेले ईश्वरचरणी ग्रंथाला मी त्यानंतर कारण हो तुम्ही संत जने मज दिनवारी कृपा करून लावणे ग्रंथाची करवावी आता करून मनोज कसे विचक्षण वाद्याने अमृत जाणून आदर माझे व्हावी स्वामीचालीला बहुत सती प्रसिद्ध लोकांत त्यांचं समुद्र सत्या महापाही अमर मुक्ता फळे घेतली काही द्यावे काही नाही अनुमान काही न करावा इथे स्वामी सरांना समर्थ आदर प्रयत्न प्रथम त्या गोढा श्री स्वामी सारामध्ये मंगलचरण नाम प्रथम त्या गोढ्या श्री शंकर अर्पण श्री श्रीपाद श्री वल्लभरा अर्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। कामनाधन देवकी होय यांची मनोरथ पूर्ती तेथे निष्काम भक्ती केली जगला प्रभू चक्रगुड माझारी रात्र कामविया जगरी बसल्या समर्थांची स्वारी भक्त मंडळी साहेबांनी केलं त्याच्या हेतू दर्शनाचा पादला त्या दिवशी साचा आदर त्याची केला की त्याचं सेवेक पारशी आनंद दर्शनाशी ते येण्यापुढे मंडळाचे महाराजांनी सुचविले तीन खुर्च्यानं बाहेर मांडा म्हणते की हरी दोघांचे आपण पाहुणे समर्थांची चिदोब्यांची कुळाची तुझं साहेबांचे प्रश्न केला सहज आला आपण कोकणी स्वामीने हस्तमुख करून दिले होते त्याला उन्हाने कर्दळीवनातून प्रथम वशीने घालो मग पाहिले ते कथा शहर दुसरे नगरी देखील पूर्व बांगलादेश नवरामे पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगाधर बाबांना नाना ते गेलो पुढे पाहिले केदारेश्वर नगरी आम्ही देखील मग सहज गती पाता लागत देवीची म्हणा त्या ठिकाण अंतरित वर्णिती केले गोदावरीचे स्नान स्थळी पाहिले तर मग पावन काही दिवस फिरून हैदराबादची पात्र येऊन आम्हाला वेळाचं बहुत तुम्ही केला असं मग येऊन पंढरपुरा राहिलो तदनंतर वेगमपुरा पाहिजे सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो
ते ठेवणे स्वच्छने केवळ मग पाहिले मोहळ देशविंदोने सकळ सोलापुरी पातलो तिथे आम्ही गाईने निवास केला स्वच्छने कलकोटाप्रीती येणे तिथून या झाले तेपासून या नगरात आनंद आहे आनंदात याच्यामध्ये सगळं व्रत असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढा प्रति राहिली परी त्या स्थळी प्रख्याती विषय त्याने झाली दर्शन येतात साधू दिगंबर आलेला विग्रह येते गंबेवरी ठेवणी कर दर्शन देते त्या श्री श्री स्वामी सारामृतांना आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोड आहे श्री स्वामी सारामृत द्वितीय अध्याय श्री वस्तू शुभम मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 2 श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामीवरती लोका चमत्कारात आवी ती काही वर्ष करून असती मंगळवेळी सोडीले मोहळा माझी वास्तविकरित्या अपाटोळ झाले भक्त ते चांगले वृत्त अल्पमूर्ती काही विवरण सेवे घेऊन स्वामी सी टोळ जाते कलकोटासी अर्धमार्गासी टोळासी मागे येथे परतोने पडे टोळ गेले परतोने स्वामी चालू होते गोदवरती सेवकाने परीने समान रीत्या ते सोनी आणि गाले कलकोटाप्रती आले घरामगार बसले तिथे कविंद होता तेवढे त्यांच्या धाटापरी त्यांच्या चमत्काराचा माणसाला समजला पूर्व पुण्यसमजली स्थिती आली जोळपाच्या ग्रहाप्रती स्वामी श्रीरामाची जोळपाकडे आदर एका योगतीने काही जोळपाने केले नाही परी भक्त सर्व पाहिजे स्वामी आले सदना ते तयाची देखून या भक्ती स्वामी आले स्वामी तिथे भोजन करते तेव्हा जोळपाची चिठी अनाथाला भोसाळ तेपासून त्यांच्या घरी राहते स्वामी अवतरी जिथे चाकरी जोळपाकडे अधिकारी तेव्हा राजा पदकारी मालवी राजगादीवरी दक्ष असं कारवारी करून ज्यांनी असं ते जोळपाच्या ग्रहाप्रती आले कोणी येते येते लोकांच्या मत्कारात आली ती गावात माता पसरली लोका माझी फसली माता कृपाशी व्रतांत की आपल्या नगरात येते विख्यात पातळी वाटायचे कोणी राव बोलला काय वाणी गावात येते येऊ नये फार दिवस झाले परी आम्हा शुल्क पाही आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाही भेटू त्या येते व्रता परी केवळ अंतज्ञानी अशी वार्ता ऐकली का नाही परी हे सत्य तरी येऊ नये आताच देते दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येते मुक्ती पुढे गेली सगळं सभाचकित झाली मग ती गुंगली रायाची कोण पटेल अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्त जगली ते सगळं सभा आनंदाली समस्ती उभी बनलेली षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती मुपराई श्री स्वामी चरित सारांत नाना पकड संमत प्रेम भक्त परिसुत अध्याय गोढा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवती श्री स्वामी चरित सारामृत कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 4 श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जपकरिताचार्य पुरुषार्थ इति हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्तीचे केलं गताध्यायाचे अंत्य अक्कलकोटी आले येते रूपनाय दर्शन देते सूचना राहते त्यापुढे जोळपाचे दृढ भाव वगैरे राहिले स्वामी राव हे त्यांचे सुसुकृत पूर्व नित्य सेवा घडते आहे जोळपाचे जगून कांता तेही केवळ प्रतिव्रता सदोदित तिच्या चिंता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती होत लोक दर्शन येते कामना चित्ती धरवणे कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येते दूरदेशाहून शरीर भोगी कष्ट आले संसारचा झाले मायामय पसरले ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरीच्या इच्छिते ते राजे पूर्वची दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्त्री केवळ नास्तिका प्रति तात्काळ योग्य शासन करीत आते कोणी 2 संन्यासी आले पोटाशी हजने जनसी ढोंगे याच्या नदी लागला हा स्वामी नवे ढोंगी जुळून नाना भोगी स्वामी लक्षण त्यांच्या अंगी कोणती हो असं तसे ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणले तेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले नवले एका भक्ताची घरी पातळी समर्थाची सॉरी तेही दोघे अवचारी होते बरोबर संन्यासी ते त्यांनी केली मूर्ती बेसले भक्ती पाठावरती स्वामी जर आपले चित्ती चमत्कार पाहून करू आता दर्शनाची जनसंख्या पातळी तिथे क्षणात आता समाजातला भूत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगलनामा गरजेती वाचे हे तो पुरवावे मनीचे म्हणून या वैनवती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिते नाना वस्तू अर्पण करते नाही मग तिथे याते कोणी नावसाते करीते कोणी अनुनया देते कोणी काही संकल्प करीते जन्मपूर्ती आनंदे संन्यासी केवळ पाहती माना माझी आश्चर्य करीते क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते संख्या ते समर्थ संन्यासा पुढे लोटी बोलले जैनांची घरती तो येऊन सेवे करते संन्यासा बोलला नाना पट्टी लागले समर्थाने त्या दिवशी पोषण केला अन्न तुका सूर्य जात असतं तळाशी ते सोनिया उठवली दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता त्याशी अनुदक वर्ज असे जे पातळी करू छळना ज्यांची झाली विटंबना दंडावया कुस्ती जना उतरले येतीवर इथे श्री स्वामी सरी सारामृत नाना संमत सदापर्यंत प्रेम भक्त चतुर्थ त्या गोड आहेत श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्री रस्तु शुभमूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 5 श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः भोपाना जन्मजग भास्करा पूर्ण साक्षी परत भक्त कळाचा देश देवलकोटी नगरात एकत्र बरे स्वामी वास करीत भक्त आले वार्त बसले शिवकडे कोणाची प्रतासाकडे धाव घेता स्वामीकडे राजराजवाडे सोडते प्रति स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती अनुमाने तिथे अशी वळते माझी एक सारी मल्हाराव राज्याकडे त्याच्या अंतरी वैचारायचा पातला दिवानाने सरदार मान करीते तेसे थोर बेसले असता समग्र बोलून रूपवरत या प्रति कोणी जाऊन कुलकोटासी तिथे आणले स्वामीशी करी आम्ही ते अशी नामदेव बहुत कार्य जाऊन कठीण कोणी न बोलती वचन कोणा एक लागून गोष्ट माने करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलत झाला उत्तर नुपा लागे परी अशी आपली जरी इच्छा अशी स्वामी त्या आणावी वटपुराशी तरी मी आनंद अशी निश्चय मनाशी असू द्या असे कोणी उत्तर संतोषाला तोंड रूपवर तेशी समग्र आनंदित झाली नृपती सगळजण त्या परी तात्याशी सन्माने गौरवने मधुवचने यशस्वी हो म्हणत त्या तात्यासाहेब निघाले 70 अक्कलकोटी आले नगर पाहून संतोषले जे पाहून जे केवळ कुंठ
पाहुणे स्वामीची दिव्य मूर्ती आनंदीला झाली तिथे तेथील जणांची पाहुणे भक्ती धन्य म्हणत होते. यात अक्कलकोटी चंद्रपती स्वामीची त्यांची भक्ती राजघराण्यातली होती. त्यांनी केली स्वामी सेवा. येथे पाहून त्यांची विचार पडला मनास या नगरातून स्वामीची केसे नेऊ आपण प्रयत्न परमेश्वर प्रयत्न कार्य होई सत्वर लढवणे युक्ती थोर कार्य आपण साधावे करून नाना पक्वाने करीती भरम भोजने दिसले बहुत चाले दाणे याचे गदाने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना दिव्य समर्पिते जेणे जेणे सेवे करी संतुष्ट होते असे करीती सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले त्या म्हणे खिन्न झाले. विचारावर पडला ते अशी मग लढविली एक युक्ती एखादी गाठून जोड पापडी त्याला लागली विनंती करते बुद्धिवाला सांगितले त्या जरी तुम्ही समर्थाशी घेऊन आले बडोद्याशी मग मल्हारावा आदरेशी ना म्हणजे तिथं माते द्रव्यानं सर्वे वशा चोळपाशी लागले अशा त्यांच्या तरी भरवसा ज्या गेल्याची बहु चाल चोळपाने कर जोडून विनंती केली. मधुर वचनी कृपाळू होऊन ब्रह्म समर्थाने बडोद्या प्रती चालावे तेने माझ्या कल्याणे मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. असे कोणी वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार रूपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावी. श्री स्वामीचे सारामृत नाना प्रकृत संमत सदा एक भाविक भक्त पंचमध्याय गोडा श्री रस्तु शुभमूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरून शिशूच्या हातात अक्षरी पंडित लिहिते ते श्री स्वामीचे सारामृत स्वामी समर्थ वर्गती मागल्या अध्यायाच्या अंती चोळपाविने स्वामी प्रती कृपाकरुणी मध्यवर्ती बरोबरी चालावी भाषण याचे कोणी समर्थ बोलते हसणे मल्हारावाची या म्हणे आम्हाविषयी भावनाचे म्हणून येते याच्या नगरात जाणे उचित उत्तर नगरात राहणार आवडेल त्याची येथे गेला त्याच्यामुळे चिंता गेला आपण आले ज्या कार्याला त्याने जाय सिद्धीसर परी पाहावा यत्न करू नये असा विचार परी केला म्हणे मग काय केले तर त्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी जागृत साधना ते करी तयाचे स्वामी नरहरी प्रयत्न केसे होतील. मग त्याने काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बसविले गुरुचरित्र आरंभिले व्यवहाराचे स्वामी कृपा करी त्याच्या वाड्यात कधीने गेली समर्थ त्या आल्या वेगळं सुद्धा काही उपाय सूचना आता त्याने बोलत काय सांगावे जयराजे असे आणि सतत जनांशी पण कशी दाखवावे रेषा उपाय करून न होता स्वामी प्रसन्न आता एक योजना न्यावे पवनते अशी असे एक दिवशी घालून योग्य स्वामी अशी मेहनत घालून स्वामी सीता त्याचा निघाली कडब गावाचा मार्ग धरला अर्धे मार्गे मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेहनतीने विचारले मागे ते कुठे आले असे बहुत वेळा घडले हा उपाय कोणताला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय कोणती तर गेली हातात त्यांनी मग अपयशाचे देऊन बरोबर देशाला करतो समर्थ भक्तवाजन अन्य उपाय नव्हे पुरी मल्हाराम प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्राची विचारिती कोणा त्याच्या समृद्ध मराठा उमराव ईश्वर त्याच्या नावावर उपकाराची घडणी हवं आपण पुढे झाला तो येऊन पोटी भेटली समर्थांची भेटी वस्त्री अलंकार सुवर्ण काठी स्वामी पुढे ठेवी तर ती पाहुणे समर्थाला तेव्हा अनिवार्य होत आला यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणि सत्वर ठोका याच्या चरणी असे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलते क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला म्हणे पळाले तोंडाचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच्या दिवशी आज्ञा आली यशवंताची सत्वर यावे बडोद्या तेथील कार्याची सोडून साहेब आयुष्य प्रयोग केला मल्हारावर आला त्यानुकृत्या माझ्या यशवंताला गुन्हेगाराला केली हाती पैकी वेळी पडली स्वामी वचनी प्रचिती आली अघटित लीला दाविली खाद्य झाली सर्वत्र इथे श्री स्वामी सारामृत नाना समर्थ सदा भक्त परिस्वत षष्ठ गोड हाय श्री स्वामी सारामृत षष्ठ अध्याय समाप्त. शुभ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा जय जयाची सनातन जय 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 घराणा लोकपाला सर्वेश अक्कलकोटे मला जुनुपती स्वामी जयांची भक्ती स्वस्ते सेवा नित्यकृती जाणून येते परब्रह्म वेदांत आवडते अशी सेवन करीती दिवसनिशी हेरळी कार्यदिक शास्त्रांशी वेदाने देऊन ठेविले त्या समयी मुंबईपुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्रकृत भाषण वेदांतवरी करून लोक उपदेशित त्यांशी आणावे अक्कलकोटी हेतू उपद्रानुपकोटी बहुत करून खटापट्टी वंशी शेती आणले रातंद्र अनुपमंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती त्याचे अंतरी नृपती बहु सुखावी ख्याती वाढवली लोकांत स्तुती करीती जनसमत सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येते श्रेष्ठ जनसांगती जिथे बोलत त्यावेळी पाहावे तिथे लक्षण ब्रह्मचारी करीत भाषण त्याही वेदांत विषय काढून प्रश्न करीत स्वामीची ब्रह्मपद तथा कार काय केल्याने होय निर्धार असे कोणी सत्वर इथे राजे हसले मुख काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहून येशी विचित्र वृत्ती बुवा म्हणते काय म्हणे हात वेळा संन्यासी गुरु पडले लोकांची लागल्यावर भक्तीचे डोंगा माजले तिथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलते हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे ज्ञान वाढले त्यांचे डोंगर पूर्ण वेदशास्त्र ज्ञान काही असे ना त्याचे ब्रह्मचारी बोलवणे पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणे स्वामीची तुच्छ मानती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळ पारशी दोघे जण ते हे निद्रस झाले निद्रा लागली बुवांशी लोटली या काही निशी स्वप्न ऐकत अशी चमत्कारी छडले आपल्या अंगार विरुष्ट काही चिडले महाविषयातून करीत शैसे पाहून ब्रह्मचारी जवळ होते पारशी जागृत अशी त्यांनी अशी सावध गेले त्यावेळी मग सोन्याचे वृत्तांत त्या शिकायला समजतं त्यामुळे काय अर्थ आहे स्वामी पैसे मागितलं कृष्णाशी घरात स्वामी होते मग काय बोलते तरी स्वप्न कोणी काशी काय म्हणून व्यायला जरी व्रता म्हणे तसे गेले ब्रह्मपदाचा कारण हे नवे सगळे बोलणे याचे लग्न कष्ट करणे भुगट हाताने याची पडली कोणा तरी तसं स्वामीचे नृत्य बोलले नाही कंठ झाला जात तिथं त्या समयापासून बघितले स्वामीचे नियंकार केला कळून ब्रह्मपद योग झाले तसे स्वामीचे स्थान सदा गोड्या श्री राजा राजे राजा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री गणेशाय नमः. जय जय आजी सुखधामा, जय जय आजी प्रब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रमनाथ विश्वनाथ आदि निगम सरकार सारक्षाची जागीर त्या नमकोलासाठी विपुल संपत्ती संतती गायकमय उपाय केले नानाविध परिवादान सोडी समुद्र बाला म्हणून चैनन पुढे रातून देणं गेले शरीर सुकोना गोडना लागेना पाणी नावडे भोगविला असेल त्याची निद्राण्याची रात्रंदिवस चिंता तले त्याची ब्राह्मण संतापले बहुसारे आरोग्य व्हावे म्हणून विटली संसार सौख्याशी त्रासरी या भावयात्रेची कृष्णवर्ण आला शरीराशी रातून देणं चैन नसे कोणाला मधुवरी कृपा करेल कोणा सोडविला व्याधीपासून ऐसा कोण समर्थ विचार प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर तेथे जाऊन रात्र सेवा केली बहु असे लोटले 3 मास ते केला तर ते असं स्वप्ने कृष्णाचे झाला कुठे जावे किंवा तेथे करावी स्वामी सेवा येते वाचने भाव धरावा हे जाणून युक्त गोष्टी मानसी विचारूने शेवटी त्वरित आली कुलकोटी सहित त्या नगरीच्या नगणारी कामधंदा करीत घरी स्वयंसेवी परत करी त्यांना भाव सांगते किती प्रातस्थाने करून अष्टमध्याय गोड हा श्री स्वामी इति श्री स्वामी चरित्र सारांश अष्टमध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय कामना धरून मोठे लोक दर्शन येते कुलगुडी नगरात नक्षत्र विषय जेथे अवतरले परब्रह्म समाधान काही देईन बाई सगळे देईन सत्य बाई संत झाली तरी ती म्हणे सत्य जरी त्याच गवत मनाचे दरावाच्या कराव्या त्या दिवशी दखाना दादा दर्शनाची आनंदित झाली. शंकरावांची सदा परिसुद्ध भाविक भक्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 10वा श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य पावले नरजन्म याची साठी उत्तम आपण असे म्हणे करून विचारा रंगली स्वामी चरित्र तसे स्वामी चरित्र रसितीपै हावरे नामक ग्रामीण विधी ग्रहस्थान बाळपणाने दिवशी कोणी राहते होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयार होते सावकारी सराठी करीती जनी नाती वगैरे वैशिष्ट्य 30 वर्षाची झाले संसारात वगैरे सर्व वर्ती तरी म्हणजे नाही शांती सर्व ध्यान प्रत्येक गोष्टी आता भेटीने पंचपक्वाने सुवर्ण ताटी बनवून आपण कधी पाहुणे आणि अशी गोष्टी उल्हासली माणसं सोलापुरी दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मला दीक्षित विदेशाचे पारंगत मग धर्मकर्म सदारत ईश्वर भक्त त्याची परितया नाही संतती म्हणून या विघ्नवती मग शिवादना करीती कामना किती धर्म द्वादशी अनुष्ठान केले शंकराची पूजन वर देतात त्याची तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझ्या मनाने तुझा पुत्र भरोसा पूर्ण असावा एकूण या वारसी आनंद मानसी वार्ता सांगली कांतेशी ही जिथली शोषली नवमास भरता पुन्हा प्रसवली पुत्ररत्न मला दीक्षा आनंदाने संसार केले इथे चिदंबरा नामाभिमान जेवले येता याला गुण शुक्ल पक्ष शिक्षण जाऊन बाळ वाढू लागले पुढे गेले मग म्हणजे देशाचे झाले पुन्हा निवड शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ शिरविले पढविले यदा एकदा यजमानाची घरी व्रत केले तुझी गौरीची नव्रत अवसारी पूजेला ज्ञान प्राणप्रस्थित मंत्र म्हणता गजाची प्राणायमित होता चालू लागला हे पाहता विष्णू झाले यजमान ऐसी लीला आपल्याला दाखविली चिदंबर प्रत्यक्ष जगाशी करायचे जगदुद्धार अवतरले असं पुढे पूर्णपणे यज्ञ केला दीक्षिताने सर्व सामग्री मिळून त्याच्या तयाला गेले तिने ब्राह्मण भोजन तूप केले सर्व नाही दीक्षिता ते समजले जले भरले होते घट ते अशी लाविला अमृत हस्त ते घृत झालं समजतं आश्चर्य करीत सर्वजण तेव्हा पुणे शहरामध्ये पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजी दर्शनाचे पातळी आणि राजकरीत दुसऱ्याचे द्रव्य हरित
दुसऱ्याचे त्यामुळे त्यांना झाले त्रस्त. दादा याची लागेना, त्यांची एकमेकांना मुरगोडी झाली धाव नाही. पण दक्षिणाचे सांगू ना दादा आपल्याला रावबाजीची व्रत सकलोपकारी झाला म्हणून सांगितलं. मग दक्षिण निरोप पाठवला. आम्ही येतो दर्शनाला परी घ्यायला माझा तुरीत निरोपदी असे सांगता दक्षिणपदी त्यावेळी काही बोलती. आता पाला तुला तुझी माहिती तुरीत मागचे निरोप कोपला तुझं ईश्वर जायला राज्यलक्ष्मी सर्व वचने ठेव निर्धार निरोप तुला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवारी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलते स्वामी येते. आम्ही या ठिकाणी यज्ञ समारंभाचे वसारे आम्ही होतो त्यांच्या घरी तुप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे होती. ते महासिद्ध दीक्षित त्यांच्यावर अल्पवृत्त मोरगोडी पाहता येते. तेथे ऐकल्या वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जन तारणार्थ इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना समर्थ सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमध्य गौडा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभमोतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. मार्गेली वास्तविक संप्रत करीत आहे मानवाला सरस्वती बाहुले वासरवाणी संघर्षण करावी पाणी नामस्मरण सद्गुरु प्राप्ती श्रीकृष्णाची पूर्वकरिता कृष्णाची उदासन बाळापाशी काही दिवस सद्गुरु प्राप्तीच्या लागणे हे ना आपले प्राप्त भोग भोगन पाहावे. अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी तेथे जाऊन कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान आणखी काही दिना आपलं चालवावं मग त्यांच्या काळाने त्या दिवशी ग्रामवितरी पकवाने मिळाले घरोघरी बाळापाणी बाळापाणी उत्तम चरण बाळपा पोचले येऊ ना तेथे नरसिंह सरस्वती तेथे सर्व सत्यनाने ती आनंद भरला सर्वत्र त्या क्षेत्राच्या महिमाना केवी अज्ञान प्रत्यक्ष वैकुंठ भावा स्वामी कृपेने झाले. समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जग उद्धार हराया वारंवारपर्यंत अवतार धरीचे पूजन करणारा अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होतात. त्याचे समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंती बाळपा आले. अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली. बहुत गर्दी झाली. श्री जवळ दर्शनाच्या तिकडे साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीत स्वामी सानिध्य पातले अजना भाऊ शोधन श्री स्वामीवरती पाहून बाळापाने धावून जोडे चरण गेले. येऊन या भावनावरती श्रीचरणी सोडली मिठी ब्रह्मानंद न मायापोटी श्रोते येऊन ठिकाण श्री समर्थ त्यावेळी पडले होते. भूतळी उठून या काय केली लिहिला एक विचित्र सर्व वृक्षाच्या लिंगाने दिली. त्याने प्रेम करून बाळापावरचे प्रेम अशा कृतीने दाखवले. त्यास एक शंका करून त्या म्हणून दर्शना म्हणती जाऊन स्वामी शेअर करा नैवेद्याचे अशी म्हणून त्यांची बाळापा तेव्हा चालते. त्याच समर्थ हस्तिनूप मंदिरात राजा होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावरती आले. ते नैवेद्य करून केले. मग चालले भोजन नित्य प्रातकाळी उठवणं प्रष्ट करून आचरण घेऊन चांगले दर्शन दिसाला गेले. श्री शंकर उपास देवते त्याचे करावे पूजन मध्याने येते आदित्य जगनुष्ठान आटपावे. तरी जवळ घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षकाराने मागून या मधुकरी मग या विराडावर जी मिळेल रंबाजी भाकरी त्याने पोट भरावे जावे. स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. स्वरूपाच्या अधिकाराने सेवेकरी बहुतजन त्याचा सुंदरबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी त्याची बाई आज्ञा करीत आपण श्री सेवेशी करीत जावे. आनंदे बहुतजन सेवेकरी बाई मुख्य त्यामध्ये सर्वाधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा होता. या कारणे आपसात भांडण होते. सगळं स्वामी तेथे व्यवस्था होत असे. हे बाळापाने पाहुणा नानाची योजना मोडून टाकले. भांडण एकचित सर्व केले. बाळापाची प्रेमभक्ती पाहून संतोष प्रति दृढ भाव चित्ती सेवा करते. आनंदे असे लोक काही दिवस बाळापाची या शरीरास व्याधी जडली. रात्र दिवसाची आनंद शिक्षणावरी भोगभोगीला काही दिन कागदाच्या पुढे बिंदून पडली. ती पाहतो न विषय त्यात निघाले. पूर्वी कोणी कृतज्ञ बाळापाची यावे मरण विषय दिले पानवल्यातून पडले. आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त ऐसे उदरी सद्गुरु सेवा त्यांच्या घरी व्हावी लिखित विधींचे प्रत्येक सोमवार त्या तयांनी महादेवाची पूजा करून
करून मग यावेळी करतो नाही स्वामी कारण हे पाहुणे केली न काही नवीन समर्थाची त्या सांगून बाळापाशी समर्थांवर जावे तैसी आज्ञा तयाकृती एकेदिनी समर्थ करीती परी बाळापाची सगळी विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहास्तव समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे ह्याची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित कृष्ण पाहत बाळाप्पा एकचित त्यातून उचलून पाहता न करावे पूजन ते माझे लिहि सत्य सर्व भ्रांती कुठले स्वामी आज्ञा सत्य मानली ती वानकडे पाहिले श्रीपाद भट्टी एके दिवशी काय बोलता बाळापाशी दारापुत्र सोडून देशी आपण याचे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान याचे बोले कोण बाळापा म्हणे खिन्न झाला स्वामीने माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्हाला येऊन आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टी एके दिवशी विचारले समर्थाचे कुलदेवतेचे दर्शन शेजाऱ्याची बाळापा ऐसे कोणी समर्थ हास्यमुख हे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थ देता तरी टाकून चिठ्ठी अशी आज्ञा द्यावी आपण त्यांचे कपड्यानं जाणवणं अवश्य म्हणे त्याच दिन 2 चिठ्ठ्या लिहून उभ्यांताने टाकलेल्या चिठ्ठी आपुल्या तरी भक्तजी उचली सत्वरी तेथे राहून चाकरी करी असेल ही तसे स्वामीचे दृढ भक्ती बाळापाची जडली होती ते साधूला दया प्रीती करीत आता येथे दयाळ इथे श्री स्वामीचे नाना प्रकृत संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादश अध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु श्री रस्तु शुभमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शिरी कर वाडेचे उत्तर ते श्री स्वामी चरित्रात श्रीपाद भट्ट बाळाप्रती कप्तयुक्तीने फसवून पाहते परिणाले व्यर्थाची स्वयंपाकाची करून रव्याशी देवाची दयाशी त्या त्याची स्वामीशाची काय बोलते समर्थ निर्लज्जाची सान्निध्य गुरुवशी जाणे निरंतर वैसे बोलत असत गुरु बाळाप्रमाणे सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तिथे तिने सेवेकरचे निश्चित नाना प्रकार बोलून परी बाळापावरती पूर्ण विश्वास होता ती तरी कोणी एके दिवशी मध्यरात्री लागत स्वामीशी बाळापाची उठवले ते पासून बाळापाशी त्रास गाणे सांगत समर्थाची बाईची समर्थ प्रथम त्याच्या घरी येतं तिच्या स्वामी भक्त दहारा एकतपर्यंत राजमंदिरामाची समर्थ राहिले असता आनंदात वर्तमानावरती कोण्या भक्ती समर्थाची आरती होती चंद्रहाराचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावरती सुंदरबाई बोलली तू आहे चोळपाचवळी असे एकदा त्याकाळी माताला पाठीला गंगुलालेचा माताला चोळपाचवळी असे म्हणे गावाची चंद्रहारा साहेब मागती चोळपा बोलली ते अशी हार नाही आम्हापाशी बाळापाती होती ते असे तुम्ही बघून घ्यावा की असे एकूण उत्तर गंगुलालेचा माताला बाळापाचवळी येऊन सतोर हार मागू लागला बाळापा बोलू उत्तर आपण चंद्रहारा चोळपाची त्यावर सत्ता असे सर्व असे हे कोणी बोललं नाही जमादारा पुरी चोळपा चोळपाने बाळापती देशी भाषणे कोणी जमादारा मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळपाची गणपती रागाला राणी प्रति सुंदरबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितलं काराभाव चोळपाची करी जो होता आजवरी जो काढून त्याची दुरी त्यावर राणी म्हणत होती असे एक सारी काय झाली नवले करी त्याची समर्थाची स्वारी एक वर्ष त्यावेळी पडली होती श्रीदेवी त्याची करून जोडी समर्थ अलग शब्द उच्चारला म्हणते दीक्षा त्या आम्हाला त्यावेळी सर्व असे वाटले जोडी घेतली समर्थ काय असते तेव्हा जे चर्चा आम्ही त्यांना कोणी एक कोणी 2 रुपये टाकीचा आणून न लागत अक्षय कृष्ण 100वरती गणती झाली झोळी चोळपाती तेव्हा समर्थ बोलते काय वचन चोळपाती जे शिकलेली नसतात असावी पाहुणे अंतर व्यासाला झाला त्याशी पूर्ण झाले म्हणून श्रीच्या नंतर चोळपाशी दूर केले बाईची बरी वाटले असे त्यांनी बाळापा केला सेवा बाळापा सेवा करीत कोणी एक सारी सुंदरबाई बाळापूर्वी रागावणे दुष्ट तरी ताडण कधी बहुसाळे ते कोणी बाळापाशी माणसे येतो आधी समर्थांची घेऊन म्हणजे जागे कोणी याकरिता दुसऱ्या दिने समर्थाजवळ पाठवले तेव्हा एका सेवेकरी असं बोलले त्या समर्थ बाळापा दर्शनाचे येतं त्याचा असं दाखवावे बाळापा येतात त्या सणाने आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे असा विचार त्याला म्हणा तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्न सुंदर आहे तिथे जाऊन सत्वर असं त्यांनी मांडला श्री स्वामी समर्थ या मंत्राचे दर्शन येतं ठेवी त्याचा पाचा काढून दिले बाळापाशी आनंद झाला बाईशी गरोबरी ती कोणाशी मानेनाशी झाली सुंदरबाईशी करावी तुला समर्थ झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार विधी भाऊ पायी बरी होती या कारणी कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसारी माधवराव बरे कारभारी त्याची गुण घालायचं दोरी बाईशी गुरु करावी परिराणीची वेळ समर्थ न कारभारी पाठवली त्यांची गुरुची समर्थाची गुरु कारभार उत्तर बरे म्हणे पाठवले बाईशी आणावे म्हणून सत्वर एक कारकिर्दीचा अंत झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनियमांनी व्यवस्था केली असून कोणाला सेवा करायची गेली बाळापासून पगार सरकारातून बाळापा बोलले त्याची आम्ही सेवा करू बाळापाचा तत्वता पूर्ण एका भक्त सांगून करलेली उद्यापनाचे हिशोब जपाचा घेतलेला बाळापाने चाकरी एकत्र सरासरी गेली उत्पन्न प्रकारे समर्थाची प्रिय झाले दृढ आणि भक्ती त्याची सर्व मोक्ष होती आणि साधन तांत्रिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाना करीत सद्भावे जय नमस्कार येते त्यावरी होती कृपाळू अक्कलकोटा निवासी राजा जय जयाची स्वामी राजा तुझं पाय विष्णुशंकर वंदिती स्वामीची श्री स्वामी सरी चरित्र
अर्पणानं खाद्य पूजन तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण सूर्य करतानी समर्थ निश्चय जंगमाने पाहता ज्ञात आणि ज्ञात तुझे एकत्र विश्वेशा विष्णू शंकर एकच रे पण तुझं झालं सर्व मी केवळ केली आपली शिलाला नेता जोड ठेवला चरणी माता लक्षावशी समर्था कृपा कटाक्षी दिनानाथ आता इथे प्रार्थना आणि आपल्या मना कृपा समग्र यामी ना हे लोक सुते लोक साधना त्याचे पाहावया पहिलं तिथं प्राप्त होऊ मसाठी नको आशा मनीषा किती वर्ष समय होता जाणून समर्था स्वामी चरित्र वाचित त्याची भक्ती आम्ही स्वामी भक्त निर्णय लोकात जयाची भक्तीचा श्री स्वामी तर आत्ताच माझी पूजा झालेली आहे. स्वामी चरित्र पारायणाची पोथी वाचून झालेली आहे. एकदम छान मनाला प्रसन्न वाटत आहे. तर आता आपण स्वामींना नैवेद्य दाखवूया. हे पहा एकदम छान असा मऊ लुसलुशीत शिरा झालेला आहे प्रसादाचा.